तुम्ही रोज देवासमोर हात जोडता, डोळे मिटता, मनापासून प्रार्थना करता, देवा माझं आयुष्य सुधार, देवा माझ्या मुलांचं भलं कर, देवा हे दुःख संपव. पण खरं सांगा मित्र हो, कित्येक वर्ष प्रार्थना करूनही असं वाटतंय ना की देव ऐकतच नाहीये. कधी कधी तर मनात असंही वाटतं की मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्याच वाट्याला हे का. तर एक गोष्ट सांगतो मित्र हो, तुमची प्रार्थना ही चुकीची नाहीये. तुम्ही भक्तीतही कमी पडत नाही आहात. तुमचं मन शुद्ध आहे. पण एक छोटीशी गोष्ट आहे जी चुकते मित्र हो, आणि ती गोष्ट म्हणजे प्रार्थनेच्या आधी तुमच्या मनाला, तुमच्या अंतर्मनाला जे एक वाक्य तुम्ही सांगायला पाहिजे ते तुम्ही कधीच सांगत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते चमत्कारिक वाक्य सांगणार आहे. फक्त एक वाक्य मित्र हो, पण हे वाक्य इतकं पॉवरफुल आहे की भारतातले अनेक संत, ऋषी आणि आधुनिक सायकोलॉजी देखील सगळे या एकाच गोष्टीकडे बोट दाखवतायत मित्र हो. हे वाक्य तुम्ही एकदा समजून घेतलं, मनातून अनुभवलं आणि रोज फक्त एकदाच म्हणालात ना, तर तुमच्या प्रार्थनेला एक वेगळीच ताकद येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला 21 दिवसांचा सिंपल प्लॅन सांगणार आहे. अगदी विनामूल्य, अगदी सोप्पा, कोणत्याही किचकट विधींपेक्षा अगदी सोपं आणि सहजतेने करता येण्यासारखं. चला तर सुरू करूया. एक क्षण थांबा आणि मला सांगा, तुमच्या आयुष्यात सध्या काय चाललंय? सकाळी उठता तेव्हा तुमचं मन फ्रेश वाटतं का? की उठल्या उठल्या एक अनामिक जडपणा जाणवतो? ऑफिसला जाताना, कामावर जाताना किंवा घरात दिवसभर जेव्हा तुम्ही राबता तेव्हा तुम्हाला कुठेतरी आतमध्ये असं वाटतं का की हे असं किती दिवस चालणार बरं? म्हणजे पैशांची चणचण, आरोग्याची काळजी, मुलांचं भविष्य किंवा नात्यातला जो ताण निर्माण झालेला आहे, आणि या सगळ्यात जास्त म्हणजे स्वतःबद्दलचा एक शांत आणि हळवा असलेला एक डाऊट. आणि तो डाऊट कोणता आहे माहितीये का? मी पुरेसा आहे का? मी काहीतरी चुकतोय का? तुम्ही कुणाला सांगत नाही. तुम्ही बाहेरून चेहऱ्यावर एक नेहमी एक हसू ठेवत असता. तुम्ही कुटुंबासाठी झटता, पण रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा त्या अंधारात मात्र तुम्ही तुमच्या विचारांसोबत एकटे असता. हे मी तुम्हाला कमी लेखण्यासाठी सांगत नाहीये, उलट मला हे सांगायचंय की तुम्ही जे सहन करताय, जे तुम्ही झेलताय, ती ताकद एका सामान्य माणसामध्ये नसते. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्हाला फक्त हे कुणी सांगत नाही. पण इतकं स्ट्रॉंग असूनही जर आतून तुमच्या शांतता नसेल, जर तुम्हाला आतून तो हलकेपणाच वाटत नसेल, तर हे बाहेरचं काहीही मिळालं तरी ते तुम्हाला पुरेसं वाटत नाही. आणि इथेच एक गोष्ट येते जी सगळंच बदलते. मला एका माणसाबद्दल सांगायचंय, नाव नाही सांगत, पण ही कथा खरी आहे. महाराष्ट्रातल्याच एका छोट्या शहरातली सुरेश, वय साधारण 42 असावं, एका खाजगी कंपनीत अकाउंटंटचं जॉब हे करायचे. पगार 18 ते 20 हजार, बायको, 2 मुलं, आई वडील आणि हे सगळे एकत्रच राहायचे. बाहेरून बघितलं तर सगळं ठीक वाटायचं, पण सुरेशच्या आतमध्ये एक वेगळंच युद्ध होतं. रोज सकाळी देवासमोर उभा राहायचा, 2-3 मिनिटं हात जोडायचा, मनातल्या मनात म्हणायचा, देवा माझं सगळं ठीक कर रे, मुलांचं शिक्षण, बायकोचं आरोग्य, घराचं जे कर्ज आहे वगैरे वगैरे. मग तो तिथून ऑफिसला जायचा. पण दिवसभरात तिथे मनात एकच विचार असायचा, मी कमी पडतोय, माझ्यासारखे लोक कधीच पुढे जात नाहीत, माझ्या नशिबातच हे नाहीये, काही चांगलं माझ्यासोबत घडूच शकत नाही. आणि रात्री झोपताना त्याच्या मनात उद्याची भीती असायची. सकाळी उठलं तर कालची खंत असायची. एक दिवस त्याची एक भेट झाली एका अशा व्यक्तीशी. हे निवृत्त शिक्षक होते
त्या शिक्षकांशी याची भेट झाली. गावाचे जुने मास्तर होते. साधे, शांत, पण बोलायला लागले की त्यांच्या शब्दांना एक वेगळंच वजन असायचं. सुरेशने त्यांना विचारलं, "मास्तरजी, मी रोज देवाला प्रार्थना करतो. मी प्रामाणिकपणे देवासमोर बसतो आणि मनातलं सगळं सांगतो, प्रार्थना करतो, पण माझं काहीच बदलत नाहीये हो. देवाला माझी प्रार्थना ऐकू येत नाहीये का? मी कुठे चुकतोय का?" असं ते विचारतात. मग मास्तरांनी हसून त्यांना विचारलं, सुरेश, तू देवाला हे सगळं सांगतोयस रे. तू देवाला म्हणतोयस की माझं ठीक कर, माझं सगळं भलं कर, पण तू स्वतःला कधी सांगतोयस का की मी ठीक आहे आणि मी ठीक होणार आहे?" मग इथेच सुरेश गोंधळला. मग मास्तर पुढे म्हणाले, "अरे, देवासमोर जाण्याआधी तू स्वतःशी काय बोलतोयस तेच तुझ्या प्रार्थनेचा पाया ठरतं. जर तू मनातून हरलेला असशील, तुटलेला असशील, स्वतःवर विश्वास नसलेला असशील, तर तुझी प्रार्थना तू कितीही कर, हं, तो संदेश देवापर्यंत जात नाही. तो संदेश अपूर्ण राहतो रे." आणि यापुढे ते म्हणतात, कारण प्रार्थना फक्त ओठांवर नसते रे, ती चित्तातून देवापर्यंत जात असते. आणि चित्त जर भीतीने, डाऊटने, म्हणजे स्वतःवरच्या शंकेने आणि स्वतःच्याच कमीपणाच्या जाणीवेने जर भरलेलं असेल, तर प्रार्थना पोहोचते, पण त्यात ती शक्ती नसते, असं ते म्हणतात. मग मास्तरांनी सुरेशला एक वाक्य दिलं. ते म्हणाले, रोज सकाळी देवासमोर उभं राहण्याआधी तू स्वतः आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघ आणि मनापासून शांतपणे एक वाक्य तुला म्हणायचंय. ते वाक्य होतं, "मी योग्य आहे. माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे." मग सुरेशला वाटलं, हे काय? म्हणजे हे हे इतकं सिंपल कसं असू शकतं? आणि हे एवढं सिंपल आहे, त्यावरून त्याला वाटलं, की हे एवढं सिंपल आहे म्हणजे हे काम करेल का? पण मास्तरांवर विश्वास होता त्याचा. मग त्यामुळेच त्यांनी हे करायला सुरू केलं. पहिल्या 3 ते 4 दिवसात त्याला तेवढा काही फरक जाणवला नाही. उलट थोडं विचित्रच वाटायला लागलं. स्वतःशीच बोलतोय, हे काय करतोय मी? पण 7व्या-8व्या दिवशी त्याच्यात काहीतरी हलकसं बदललं. सकाळी उठल्यावर तो जो जडपणा त्याला वाटायचा, तो आता थोडा कमी वाटायला लागला. ऑफिसमध्ये कोणी काही बोललं किंवा कसं तरी विचित्र वागलं तरी आता त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. रात्री झोपताना उद्याची जी भीती त्याच्या मनात नेहमी असायची, ती आता थोडीशी कमी झाली होती. आणि 21 दिवसानंतर सुरेशने मला सांगितलं, की मी तर बदललो नाही, पण माझं मन बदललंय आणि मन बदललं तर सगळंच बदलायला लागतं. असं हे त्याचे शब्द होते. म्हणजे त्याच्या कामात फोकस आला, बॉसशी नीट बोलायला लागला, बायकोशी भांडणं आता कमी झाली, मुलांसोबत त्याचं पेशन्स आलं, संयम आलं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, देवासमोर उभा राहिला की आता त्याच्या मनात ती जी भीती होती ती आता राहिली नव्हती. एक शांत, हळवा विश्वास आता तिथे आला होता. ही कथा ऐकून तुम्हाला वाटेल, इतकं सिंपल आहे हे, फक्त एक वाक्य. हो मित्र, हो. पण या सिम्प्लिसिटी मागे एक खूप गहन सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी दोन्ही आहेत. चला तर आता ती समजून घेऊया. सायन्स प्लस स्पिरिच्युअलिटी. आधुनिक सायकॉलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे, आपलं सेल्फ वर्थ प्रोग्रामिंग. आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मन हे प्रचंड शक्तिशाली कम्प्युटर सारखं आहे. दिवसभरात आपल्या मनात साधारण 60,000 ते 70,000 विचार येतात असं दिसून आलंय. पण रिसर्चर्सना एक धक्कादायक गोष्ट यामध्ये सापडली आहे. त्यातले जवळपास 80% विचार जे आपण करतो ते निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. आणि त्यातलेही 90% विचार हे कालच्या सारखे असतात. म्हणजे आपण रोज तेच ते निगेटिव्ह विचार जे काल केले होते तेच आपण
रिपीट करत असतो. आता हे विचार कशा प्रकारचे असतात मी तुम्हाला सांगतो. मला हे जमतच नाही, माझ्या नशिबातच नाही, मी खूप ॲव्हरेज आहे, माझ्यासोबत चांगलं काही होऊच शकत नाही. आता हे विचार आपण कुणाला सांगत नाही, पण ते आतमध्ये आपल्या मागून सबकॉन्शियस माइंडमध्ये ते चालू असतात. सतत एखादं बॅकग्राऊंड म्युझिक जसं चालतं ना पिक्चरमध्ये, तसंच ते चालू असतात. आणि सबकॉन्शियस माइंड इथे काय करतं तुम्हाला ठाऊक आहे का? तर ते म्हणतं, "ठीक आहे बाबा, तुला हेच वाटतं ना, तुझ्या नशिबात नाहीये, तुला जमत नाहीये, तू ॲव्हरेज आहेस, तुझ्यासोबत काही चांगलंच होणार नाहीये, तर ठीक आहे. मी तुझी रिॲलिटी देखील अशीच बनवतो." असं तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगतं. आता न्यूरोसायन्स जे सायन्स आहे, न्यूरोसायन्स याला काय म्हणतं माहिती आहे का? रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणजेच RAS असं त्याला म्हणतात. म्हणजे हे ब्रेनमध्ये आपल्याच ब्रेनमध्ये एक फिल्टर लावल्यासारखं आहे. जे तुम्ही रिपीटेडली विचार करता तेच RASला असं सिग्नल देतं, की बाबा हे महत्वाचं आहे. अशा गोष्टी शोध. म्हणजे तुम्ही जर काही निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, की मग ब्रेनही तेच तुमचं ब्रेन बाहेरच्या जगात तेच शोधायला लागतं. फेलियर्स, रिजेक्शन्स आणि नाही ती प्रॉब्लेम्स नसलेलीही काढून तुमच्या समोर आणून ठेवतं. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर तुमचं ब्रेन तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या भरभराटीसाठी काम करायला हवं होतं, तर तेच आता तुमच्या विरुद्ध काम करतंय मित्रहो. तुमच्या स्वतःच्याच या प्रोग्रामिंगमुळे आता हे सगळं तुमच्या विरुद्ध जात आहे. आता मित्रहो, हे सगळं आपल्या भारतीय परंपरेत आधीच हजारो वर्ष आधीच सांगितलेलं आहे आणि ते कसं सांगितलेलं आहे ते देखील मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. भगवद्गीतेत श्री कृष्ण म्हणतात, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मनः. म्हणजे हे गीता 6.5 आहे. म्हणजे स्वतःचा उद्धार स्वतःच करा, स्वतःलाच खाली पडू देऊ नका. का? कारण तुम्हीच तुमचे मित्र आहात आणि तुम्हीच तुमचे शत्रूही. आता हे किती अचूक आहे ना मित्रहो, वाचून किती सत्य जाणवतं याच्यामध्ये. हे लाईन्स किती आज हजारो वर्षानंतरही हे आपल्याला लागू होताना दिसतात. आता हजारो वर्षापूर्वी जे गीतेत सांगितलंय ते आज कुठे जाऊन हे न्यूरो सायन्स जे काही आहे ते सायन्स विज्ञान कन्फर्म करून सांगतोय. अहो, आमच्या संस्कृतीत तर ते हजारो वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे. तुम्ही जर स्वतःला रोज असं म्हणत असाल, की बाबा मी कमी आहे, मी अपात्र आहे, असं जर सांगत असाल, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे शत्रू बनता मित्रहो. आणि तुम्ही जर स्वतःला मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणारच आहे, हे जर तुम्ही सांगत असाल, तर तर तुम्ही स्वतःचे बंधू बनता. संत तुकाराम म्हणतात, की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धीचं, सगळ्या यशाचं, सगळ्या शांतीचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे तुमचं मन प्रसन्न असणं. आणि मन कधी प्रसन्न होतं हो तुम्हाला माहितीये का? जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या योग्यतेवर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही प्रार्थनेआधी स्वतःला आरशात बघून स्वतःशी प्रामाणिक होता. एकच आहे वाक्य, चमत्कारिक असलेलं सोपं वाक्य, मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे. हे फक्त शब्द नाही आहेत मित्र हो, हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग आहे. हे तुमच्या चित्ताची शुद्धी आहे. हे तुमच्या आत्म्याचं संकल्प आहे मित्र हो. आता तुम्ही विचार करत असाल, की पण हे नक्की काम कसं करतं हो? फक्त एक वाक्य बोलल्याने असं काय होणार आहे? मी तुम्हाला एका सोप्या उदाहरणाने हे सगळं समजावून सांगतो बरं का. आता तुम्ही कल्पना करा, की तुमच्या मनात एक सुंदर बाग आहे, बरोबर? आणि त्या बागेत 2 प्रकारची बीजं पडू शकतात. विश्वासाची बीजं आणि दुसरी कोणती? भीतीची बीजं.
आत्तापर्यंत तुम्ही गेली कित्येक वर्ष जेव्हापासून तुमचा जन्म झाला ते आत्तापर्यंत एवढी वर्ष तुम्ही समाजाने, परिस्थितीने आणि अनुभवांनी किंवा लोकांच्या ज्या काही बोलण्याने आहे ते तुमच्या बागेत ही तुमच्या विविध बीज तुम्ही पेरलेली आहेत तुमच्या या मनाच्या बागेत. ही बीज कोणती हो? तर भीतीची बीज, शंकेची बीज, डाऊट स्वतःवर घ्यायची, स्वतःला कमी समजण्याची ही जी बीज आहेत तीच या बागेत अशी पडलेली आहेत मित्र हो. तुला काय जमणार रे, तुझ्या नशिबातच नाही, अरे तू लायक आहेस का त्या मोठ्या माणसांची कामं, असं आपल्या या बागेच्या या मातीमध्ये ही बीज आपल्या पडलेली आहे. ही बीज रोज पाणी घातल्यासारखी वाढली, कारण आपल्या मनाची ही जी माती आहे ती खूप सुपीक आहे. इथे तुम्ही कोणतंही बीज टाका, इथे ते बीज उगवतं. ते जे खत पाणी तुम्ही त्याला जे टाकताय ते म्हणजे तुमचे हे जे विचार रिपीट करणं, जे तुमच्यावर थोपलंय तेच तुमच्या मनात हे रिपीट करणं, हेच ते खत पाणी असल्याचं काम करतंय. आता तुम्ही जर रोज सकाळी शांतपणे असं म्हणता की बाबा मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्कच आहे, तेव्हा तुम्ही त्या बागेत एक नवीन बीज टाकताय. हे बीज कोणतं आहे माहितीये का? विश्वासाचं बीज, आत्मसन्मानाचं बीज आणि आशेचं बीज, की काहीतरी चांगलं घडतंय आणि मी ते डिझर्व करतो. तुम्ही मित्र पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही बीज टाकाल तेव्हा तुम्हाला काहीच दिसणार नाही. दुसऱ्या दिवशीही तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. मग हळूहळू हळूहळू 7व्या दिवशी जमिनीखाली काहीतरी हलतंय असं तुम्हाला जाणवायला लागेल. मग असंच जर तुम्ही रोज करत राहिलात, मग 14व्या दिवशी काय होईल? एक कोवळं पान, एक अंकुर वर येईल जमिनीच्या बाहेर. आणि 21व्या दिवशी तर काय होईल तुम्हाला काय सांगू. तुम्ही स्वतःच तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनून तुम्ही स्वतःला भेटता मित्र हो. बीजाला वेळ लागतो, पण बीज खोटं ठरत नाही. जर तुम्ही रोज पाणी घालत असाल, म्हणजे मनातून त्या वाक्याचं रिपिटेशन जर करत असाल, तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल मित्र हो. आता यासोबतच आणखी एक गोष्ट समजून घ्या. तुमच्या मनाचं एक दार आहे, ज्याला आपण चित्ताचा दरवाजा असं म्हणूया. जेव्हा तुम्ही भीती, डाऊट आणि कमीपणा या भावनांनी भरलेले असता, तेव्हा हा दरवाजा बंद असतो. मग तुम्ही कितीही प्रार्थना केली, कितीही तुम्ही देवाकडे मागणी केली, ते बाहेरच्या बाहेरच फिरत असते. पण जेव्हा तुम्ही प्रार्थनेच्या आधी स्वतःला ऍक्सेप्ट करता आणि स्वतःच्या योग्यतेवर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा हा देवाचा दरवाजा उघडतो मित्र हो. आणि मग तुमची प्रार्थना त्याच्या चरणाशी जाऊन पडते. देवाच्या चरणापर्यंत ती प्रार्थना जाऊ शकते. जेव्हा खोलवर चित्तापर्यंत, अगदी या ब्रह्मांडापर्यंत आणि देवापर्यंत असलेले सगळे दरवाजे खुलतात आणि तुमची प्रार्थना तिथपर्यंत पोचायला लागते मित्र हो. प्रार्थना करायची ही पात्रता ही कुणाला कमवावी लागत नाही, पण प्रार्थना रिसीव करण्यासाठी मन तयार लागतं. म्हणजे प्रार्थना तुम्हाला करण्यासाठी विशिष्ट कोणती पदवी घ्यायची गरज नाही. तुम्ही तयार आहात. तुम्ही स्वतःचं मन ते करण्यासाठी स्वतःला तयार करावं लागतं. आणि ते मन तयार करण्याचं सगळ्यात सोपं आणि पॉवरफुल साधन म्हणजे हे एक वाक्य आहे मित्र हो. आता मी तुम्हाला अगदी सोपा, क्लिअर दिवसागणिक प्लॅन सांगतो. यासाठी कोणताही खर्च नाही, कोणताही ॲप डाउनलोड करायची गरज नाही, कोणताही कोर्स करायची गरज नाही, कुठे पैसेही द्यायची गरज नाहीये. फक्त इथे तुम्ही, तुमचं मन आणि तुमची 5 मिनिटे लागणार आहेत मित्र. रोजची साधना, चित्तशुद्धीचे 5 मिनिटं. आता हे कधी करायचं? सकाळी उठल्या उठल्या, फ्रेश झाल्यावर, देवासमोर जाण्याच्या आधी. आता हे कुठे करायचं? तर आरशा समोर करायचं आहे. शक्य नसेल तर
शांत जागी बसा, डोळे मिटून बसा. आता हे कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप 1, शांत उभे राहा 30 सेकंद. आरशासमोर उभे राहा, स्वतःच्या डोळ्यात बघा, एक मोठा श्वास घ्या. अशा प्रकारे नाकाने आत घ्यायचं आहे आणि तोंडाने बाहेर सोडायचं आहे. शरीराला पूर्ण रिलॅक्स होऊ द्या. कोणतंच ताण नाही, कोणतंच टेन्शन नाही, पूर्ण रिलॅक्स सोडून द्या. मसल्स तुमचे सगळे रिलॅक्स होऊ द्या. आता स्टेप 2 करायचं आहे. ते वाक्य तुम्हाला म्हणायचं आहे मित्र हो. आता शांतपणे हळुवारपणे स्वतःशी म्हणा, मी योग्य आहे. माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे. मी या जगात एका कारणासाठी आलो आहे किंवा आली आहे आणि आज मी माझ्या चांगुलपणासाठी उघडी आहे ते रिसीव्ह करायला. हे वाक्य तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे मित्र हो. हळूहळू म्हणा. प्रत्येक शब्द तुमच्या मनातून जाणवू द्या. कोणीच तुम्हाला ऐकत नाहीये, फक्त तुम्ही स्वतःशी बोलताय. आता स्टेप नंबर 3 करायचा आहे मित्र हो. एक शांत क्षण तुम्हाला अनुभवायचा आहे. हे 30 सेकंद तरी तुम्हाला किमान करायचं आहे. तुमचं वाक्य म्हणून झालं की मग शांत डोळे मिटा. काहीही विचार करायचा नाहीये मित्र हो. विचार सगळे जाऊ द्या तिकडे बाजूला. त्यांना येऊन तिकडे तुमच्या समोरून जाऊ द्या. तुम्ही एखाद्या ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेले आहात आणि हे गाड्या निघून जात आहेत आणि तुम्ही फक्त त्या विचारांकडे पाहताय. मी सहभागी होणार नाहीये. काहीच विचार करायचा नाहीये. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. तुमचे श्वास जाणवा. शरीरात एक हलकेपणा तुमच्यात येतोय ते ओळखा, ते बघा, त्याचं निरीक्षण करा. मग नंतर स्टेप 4 तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला इथे देवासमोर जायचं आहे मित्र हो. देवासमोर उभे राहा, हात जोडा आणि आता जे काही तुम्हाला मागायचं आहे ते मागा. पण आतमध्ये एक शांत असा विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे मित्र हो. हा भीतीने नाही, हा विश्वासाने तुम्हाला करायचं आहे. कमीपणाने तुम्हाला हे करायचं नाही. तुमच्या मनात तुम्हाला स्वतःविषयी जे काही कमीपणा जर वाटत असेल, ती भावना तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. याच्याविषयी एवढं ताण घ्यायचं नाहीये. योग्यतेची तुमची जी जाणीव आहे की मी योग्य आहे, मी डिझर्विंग आहे, या जाणीवेने तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. यामध्ये कोणतीच तक्रार नको. देवाकडे तुम्हाला तक्रार करायची नाहीये मित्र हो. तर कृतज्ञतेची भावना की बाबा मला हे मिळालं, मी किती नशीबवान आहे की मला दिलंस तू देवा, तू माझी किती काळजी करतोस, या भावनेने तुम्हाला हे म्हणायचं आहे मित्र हो. मग त्यानंतर तुम्हाला ही प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला देवाकडे जे काही मागायचं असेल ते तुम्ही मागू शकता. पण कसं मागायचं ते हे जे वाक्य मी तुम्हाला सांगितलंय त्या एका वाक्याने हे सगळं बदलतं मित्र हो. आता रात्री झोपण्याआधी काय करायचंय हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी, पण खूप पॉवरफुल आहे मित्र हो. तर रात्री झोपण्याआधी 1 मिनिट डोळे मिटा. पुन्हा तेच वाक्य आपलं मनातल्या मनात म्हणा, मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे. आणि मग शांतपणे झोपा. कारण स्लीप रिसर्चच्या स्टडीजनुसार हे सांगण्यात आलेलं आहे की झोपण्याआधीचे तुमचे जे शेवटचे विचार आहेत ते तुमचं सबकॉन्शियस माइंड रात्रभर प्रोसेस करत असतं त्या विचारांना. तुम्ही जर भीतीने किंवा चिंतेने असं जर झोपत असाल तर ब्रेन रात्रभर तीच निगेटिव्ह पॅटर्न्स चालवायला लागतो. पण तुम्ही जर विश्वासाने शांततेने जर झोपलात तर ब्रेन रात्रभर हीलिंग मोडमध्ये काम करत असतं मित्र हो. आता इथे काय टाळायचं, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे वाक्य नुसतं मेकॅनिकली म्हणू नका, रटाळपणे चला बाबा हे वाक्य म्हणून मोकळं होऊया असं नको. जाणवत म्हणा, मनातून पूर्ण विश्वासाने म्हणा.
पहिले काही दिवस तुम्हाला मनातून रेझिस्टन्स येईल, की बाबा हे काय वाक्य आहे आणि याने काय फरक पडणार आहे, असे विचार तुमच्या मनात येतील आणि हे पूर्ण नॉर्मल आहे मित्र हो. का? कारण ते तुमचं मनच आहे. इतके वर्ष प्रोग्राम झालेला आहे, त्याला आता रिप्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. तर याविषयी काय करायचं, तर त्या रेझिस्टन्सला तुम्ही लढू नका. अरे मला असं विचार काय येतात यार, असं तुम्ही करू नका. फक्त तुमची जी सवय लावायची आहे, हे वाक्य तुम्ही म्हणणं तुम्ही फक्त कंटिन्यू करा. आता आणखी एक गोष्ट म्हणजे कुणाशीही वाद घालू नका. हे सायन्स आहे का वगैरे वगैरे असे वाद घालत बसू नका. फक्त 21 दिवस तुम्ही हे करा आणि मगच स्वतः तुम्ही ठरवा. आता यानंतर सोशल मीडियावर, फोनवर हे वाक्य टाईप करून ठेवू नका मित्र हो. अशा ठिकाणी जिथे निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह लोक भरलेले आहेत, इथे तुम्हाला हे वाक्य न्यायचं नाहीये. हे तुमचं पर्सनल स्पेस आहे. पर्सनल स्पेस पुरतच मर्यादित ठेवा या वाक्याला. आता मित्र हो, यानंतर मी तुम्हाला सांगतो या 21 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय अनुभव येणार आहेत. हे जाणून घेतलत ना, तर तुम्ही मध्येच सोडणार नाही. त्यामुळे हे पण जाणून घ्या. तर आता पहिला टप्पा, रेझिस्टन्सचा टप्पा. पहिल्या आठवड्यात तुमचं जुनं माइंड, जुनं मन जे आहे ते विरोध करायला लागेल. हे काय बालिशपणा आहे रे, हे चाइल्डिश आहे, यात काहीच अर्थ नाहीये, असं ते म्हणायला लागेल. आणि म्हणायला लागेल, कधी कधी म्हणायला लागेल की मला तर काही फरकच जाणवत नाहीये, असं म्हणायला लागेल. पण हा रेझिस्टन्स म्हणजे तुमच्या जुन्या प्रोग्रामिंगचा पुशबॅक आहे. आणि हे होणं नॅचरल आहे मित्र हो. आता तुम्हीच कल्पना करा ना, तुम्ही गेली 20 ते 30 वर्ष स्वतःला मी ॲव्हरेज आहे, हे माझ्या नशिबातच नाही, हे सांगत आलात आणि आत्ता अचानक मी योग्य आहे हे ऐकलं, तर तुमचं माइंड म्हणणार की हे खरं नाहीये. पण तुम्ही थांबू नका मित्र हो. तुम्ही हे चालूच ठेवायचं आहे. या टप्प्यात कोणताही तुम्हाला ड्रॅमॅटिक बदल होणं तुमच्या आयुष्यात हे अपेक्षित नाहीये. पण तुम्हाला हे करावंच लागेल. ही सवय तुम्हाला मोडून नवीन सवय तुम्ही लावताय. त्यासाठी तुम्हाला इथे कष्ट करायचे आहेत. हे वाक्य तुम्हाला रिपीटेडली म्हणायचं आहे. फक्त एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह करा. तुम्हाला यात फरक पण दिसून येईल. ते ऑब्झर्व्ह करा की तुमची रात्रीची झोप आता शांत होते का? तर ती शांत व्हायला लागलेली असेल मित्र हो. आणि सकाळचा जडपणा जो तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या एकदम चिंतेचं ओझं तुमच्या मनावर पडायचं, ते आता कमी वाटतोय ना, इथे तुम्हाला तो फरक दिसून येईल. आता दुसरा टप्पा म्हणजेच ॲक्सेप्टन्स. हा दिवस 8 ते 14 मध्ये तुम्हाला दिसून येतो. दुसऱ्या आठवड्यात तुमचं मन हळूहळू ऐकायला लागतं. तुम्ही ते वाक्य म्हणता तेव्हा आतमध्ये एक हळवं हो, कदाचित हे खरं आहे असं जाणवायला लागतं. या टप्प्यात काही गोष्टी बदलतात. तुमचा चेहरा थोडासा शांत दिसायला लागतो. लोकांशी बोलताना तुमच्यात एक संयम येतो. कोणाच्याही किचकट बोलल्यानं किंवा कोणाच्या टॉन्ट मारल्यानं तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तुम्ही एक संयमी, समाधानी व्यक्ती दिसायला लागता. मग छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येतो. तो जाणवायला लागतो की आहा, काय फुलांचा सुगंध आहे, काय आकाश आहे, काय श्वास आहे, काय उच्छ्वास आहे, असं तुम्हाला आनंद जाणवायला लागतो. कधी कधी अचानक तुमच्या मनात एक पॉझिटिव्ह विचार यायला लागतो, जो या आधी कधी तुम्हाला कधीच आला नव्हता. ज्या विचारांची तुम्हाला सवयच नव्हती, आता तुम्हाला तसे विचार यायला लागतात. मग फ्युचर तुम्हाला दिसायला लागते की अशा अशा पद्धतीने मी सुखी होणार आहे, अशा अशा पद्धतीने मी माझं आयुष्य घडताना पाहतोय, असं तुम्ही स्वतःला बघाल. आता हे जे बदल आहेत हे ड्रॅमॅटिक नसतात. म्हणजे ड्रॅमॅटिक म्हणजे अतिच तुम्हाला अगदीच सगळं होतंय असं दिसून येणार नाही. पण ते हळूवार असतात मित्र हो, आणि ते खरे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टप्प्यात तुमच्या प्रार्थनेत एक वेगळीच क्वालिटी यायला लागते. तुम्ही देवासमोर जात असताना एक भिकारी म्हणून जात नाही, तर ते एक देवाचं मूल आहे. देवाचं मूल बनून तुम्ही देवाच्या समोर उभे राहता. आणि ते खूप पॉवरफुल आहे मित्र हो. कारण या मागे खूप महत्वाचं कारण आहे, हे लक्षात घ्या. आता भिकाऱ्याची जी प्रार्थना असते ती त्याच्या भीतीतून येत असते आणि ती चुकीची आहे. आणि जेव्हा एखादं मुलाची जी प्रार्थना असते ती
एका विश्वासातून येत असते आणि देव फक्त विश्वासालाच रिस्पॉन्ड करत असतो मित्र, हे लक्षात घ्या. आता तिसरा टप्पा कोणता आहे? ट्रान्सफॉर्मेशनचा टप्पा. दिवस 15 ते 21 मध्ये तुम्हाला दिसून येईल. तर तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला काही स्पष्ट बदल जाणवायला लागतो. बाहेरचं जग तेच आहे. पैसे अचानक आभाळातून पडणार नाहीत. समस्या जादूने तुमच्या आयुष्यातून नाहीशा होणार नाहीत. पण तुम्ही स्वतः बदललेले असता आणि हे खूप महत्वाचं आहे. तुमचा जो स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला असतो. तुम्ही प्रॉब्लेम्सकडे बघता पण आता त्याने पॅनिक होत नाही, तर तुम्ही ते शांतपणे विचार करता काय मार्ग काढू शकतो वगैरे. तुम्ही लोकांशी बोलता पण आता स्वतःला कमी समजणं, हे जे मनातलं न्यूनगंड आहे किंवा जी निगेटिव्ह भावना आहे ती आता नसेल मित्र. आता एक शांत असा स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आलेला असेल आणि मग बाहेरही हे बदल आपोआप तुम्हाला दिसायलाच लागतील. कारण जेव्हा तुमची एनर्जी बदलते तेव्हा तुमचं वागणंही बदलायला लागतं मित्र. तुमचं आणि एकदा जर का तुमचं हे वागणं बदललं की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो देखील बदलतो आणि हा दृष्टिकोन एकदा बदलला की तुमच्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजही आपोआप बदलतात. आता तुम्ही मला सांगा, हे कोणतं मॅजिक आहे का? नाही ना, हे मॅजिक नाहीये, हे एक मेकॅनिझम आहे. एक गोष्ट बदलली की दुसरी आपोआप बदलत हे सगळं जग तुमच्यासाठी बदलतं आणि त्याची सुरुवात या एका छोट्याशा वाक्याने होते. आणि हे जे सगळं आहे हे विज्ञान आहे आणि हेच खरं अध्यात्म आहे आणि ही दोन्ही गोष्टी इथे एकच होतात मित्र. आता मला तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगायचं आहे. एक गृहिणी, नाव सांगत नाही, पण ती पुण्याजवळच्या एका छोट्या गावातली होती. तिला रोज वाटायचं, माझ्या आयुष्याची काय किंमत हो. सकाळी उठा, स्वयंपाक करा, मुलांना शाळेत पाठवा, भांडी घासा आणि संध्याकाळी पुन्हा तेच. माझं स्वतःच काही आहे का? काहीच नाही, असं तिला वाटायचं. तिचा नवरा काय एवढा वाईट नव्हता, चांगला माणूस होता, पण तो बिझी असायचा. पण आणि तिची मुलं पण लहान होती हो. तिच्या आयुष्यात कोणीच तिला ॲप्रिशिएशन करणारं नव्हतं. कोणी तू छान करतेस बरं का असं कुणीच तिला म्हणत नव्हतं. कधी कुणी म्हणालच नव्हतं तिला. मग तिने हे वाक्य म्हणायला तिने त्यानंतर सुरुवात केली. ती स्वतःला म्हणू लागली, मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे. आता हे जेव्हा तिने म्हणायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या आठवड्यात तिला ते वाक्य म्हणताना रडूच यायचं. तिला ते सहनच व्हायचं नाही. कारण ती स्वतःसाठी इतकं चांगलं कधी बोललीच नव्हती हो. तिला कोणी सांगितलंच नव्हतं की तू चांगली आहेस, तू डिझर्व करतेस. आता ती म्हणू लागली होती, ती स्वतः म्हणू लागली होती आणि त्यामुळे ती भारावून जायची आणि ती रडायला लागायची. पण तिने चालू ठेवलं बरं का ते म्हणणं. मग नंतर तिसऱ्या आठवड्यात तिने एक छोटीशी गोष्ट केली. तिला लहानपणापासून चित्रकला खूप आवडायची. तिने एक छोटी वही विकत घेतली. संध्याकाळी तिची मुलं झोपले की झोपल्यानंतर ती चित्र काढायला लागायची. मग तिची सवय ती कंटिन्यू करायला लागली. आणि मग काय झालं मित्र हो, आज 2 वर्षानंतर ती इंस्टाग्रामवर तिची चित्र पोस्ट करते. तिला छोटे छोटे ऑर्डर्स देखील यायला लागलेले आहेत की आम्हाला तुमची चित्र खूप आवडलेली आहेत, आम्हाला हे विकत घ्यायचं आहे. तर ती ऑनलाईन शॉपिंगद्वारे ते चित्र विकते. तिचा नवरा हे सगळं बघून खूप आनंदित झाला. तो तिला सपोर्ट, तिचं कॉन्फिडन्स वगैरे बघून तिला सपोर्ट करायला लागलेला आहे मित्र हो. मुलं आज प्राऊडली सगळ्यांना सांगतात, आमची आई एक आर्टिस्ट आहे. मला एक सांगा मित्र हो, या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं काय बदललं हो? तिने काय बदललं? पैसा आला, बरोबर, ठीक आहे, आला, पण थोडासाच आला, जास्त काही नाही आला. पण त्यापेक्षा मोठं काय आलं माहितीये का? सेल्फ वर्थ, आत्मसन्मान, स्वतःबद्दलचा विश्वास. आणि ते सगळं सुरू झालं, सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ती या एका
वाक्यापासून. आता मला तुम्हाला एक डीपर लेयर समजावून सांगायचं आहे. तुम्ही विचार करा, आपण जेव्हा देवाकडे जातो तेव्हा आपल्या मनात काय चाललेलं असतं हो? बहुतेक वेळा तर आपल्या मनात भीतीच असते. देवा, देवा माझं काही वाईट होऊ देऊ नकोस रे. देवा, ही माझी समस्या आहे, ही मला सोडवून दे रे. देवा, मला या दुःखातून बाहेर काढ रे. आता हे म्हणण्यात चूक काही नाहीये. देव तुमचा आहे, तुमच्या स्वतःचा देव आहे. त्याच्यावर तुमचं खूप अधिकार आहे. तुम्ही हे असं म्हणू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या ना, भीतीतून केलेली प्रार्थना ही एक कॉन्ट्रॅक्ट सारखी असते. म्हणजे बाबा, देवा मी हे देतो आणि तू मला हे दे. पण विश्वासातून केलेली प्रार्थना कशी असेल हो? ही एका सरेंडर सारखी असते. म्हणजे तुम्ही देवाला म्हणता, मला माहिती आहे देवा, मला माहिती आहे तू माझं चांगलंच करशील. आणि तो जो सरेंडर आहे, ती जी शरणागती आहे देवाला दिलेली, ती तेव्हाच शक्य होते जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात याव्यात, यासाठी मी पात्र आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच आयुष्य बघा ना. त्यांनी प्रत्येक लढाई आधी भवानी मातेची प्रार्थना केली होती. पण ती प्रार्थना कधीही अशी होती का हो, की बाबा मला प्लीज वाचवा वाचवा, अशी नव्हती. ते म्हणायचे, मला शक्ती दे, मी स्वराज्यासाठी योग्य आहे. अशी होती ती प्रार्थना. त्यांचा विश्वास स्वतःवरचा, तोच त्यांच्या प्रार्थनेची ताकद बनला होता. मला मान्य आहे तुम्ही छत्रपती नाही आहात, पण तुम्ही एक योद्धा आहात, हे मात्र मला नक्की माहिती आहे. तुम्ही आयुष्याचे योद्धे आहात. तुमच्या कुटुंबासाठी लढणारे तुम्ही योद्धे आहात. तुमच्या स्वप्नांसाठी झटणारे तुम्ही योद्धे आहात. आणि प्रत्येक योद्धाला लढाई आधी ही एक गोष्ट लागते, आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि ते वाक्य तुमचा तो स्वतःवरचा विश्वास पुन्हा जाग करतं. मित्र, मला माहिती आहे काही जणांच्या मनात आता शंका आलेल्या असतील. त्या मी आता इथे एक एक करून ॲड्रेस करणार आहे. आता शंका नंबर 1, हे म्हणजे अहंकार नाही का हो? मी योग्य आहे हे इगो वाटतंय, हे इगो नाही? तर मित्र हो, नाही, हा अहंकार नाहीये. अहंकार म्हणजे कसं असतं, की बाबा मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यांनी माझे पाया पडावेत, हा झाला अहंकार. आणि आत्मविश्वास काय सांगतो, की बाबा मीही या जगात महत्वाचा काहीतरी आहे. या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. ज्या माणसाला स्वतःचा आत्मसन्मानच नाही, तो दुसऱ्यालाही सन्मान देऊ शकत नाही. ज्या माणसाच्या ग्लासात पाणीच नाही, तो दुसऱ्याला काय देणार हो? आता इथे शंका नंबर 2 येते. मी इतकी वर्ष प्रार्थना करतोय, आता एक वाक्य म्हटल्याने सगळं कसं काय बदलणार? मित्र हो, तुमच्या प्रार्थनेत कमी काही नव्हती, तुमच्या मनाच्या सेटअप मध्ये कमी होतं. म्हणजे ते वाक्य तुमच्या मनाला सेट करते. ते फाउंडेशन आहे. ते प्रार्थनेसाठी तुम्हाला तयार करतंय. तुम्ही एका भव्य मंदिरात जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला त्या मंदिराच्या आत प्रवेश करण्यासाठी ते दार तर उघडावं लागेल ना. तर हे वाक्य म्हणजे त्या मंदिराचं दार, या ब्रह्मांडाचं, या देवापर्यंत पोहोचण्याचं, तुमच्या अंतर्मनापर्यंत, तुमच्या सबकॉन्शियस पर्यंत पोहोचण्याचं, या ब्रह्मांडाशी कनेक्ट होण्याचं दार उघडण्याचं हे काम करतं मित्र हो. शंका नंबर 3, 21 दिवसानंतर काही नाही बदललं तर? मग तुम्ही काहीच गमावलेलं नसेल मित्र हो. फक्त रोजची 5 मिनिटं तर गेली आहेत. पण मला एक सांगा, 5 मिनिट स्वतःसाठी देणं एवढं तरी तुम्ही डिझर्व करता ना. आणि मग मी एका गोष्टीची गॅरंटी लिहून मी तुम्हाला सांगतो, की 21 दिवसानंतर तुम्ही स्वतः इथे येणार आहात आणि या व्हिडिओवर तुम्ही स्वतः कमेंट कराल. कारण बदल हा तुम्हाला तुमच्या आतून जाणवायला लागेल. ते तुम्हाला कळेल मित्रहो. शेवटी एक गोष्ट सांगतो मित्रहो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात,
हे एक चिन्ह आहे. लाखो व्हिडिओज आहेत या YouTubeवर, पण तुम्ही आज या क्षणी हा व्हिडिओ बघत आहात. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि ही सामान्य गोष्ट नाहीये. कदाचित ब्रह्मांडानेच तुम्हाला इथपर्यंत आणलेलं असेल. कदाचित देवाला तुम्हाला हे ऐकवायचं होतं. कदाचित तुमच्या आतला आवाज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. का? कारण तुम्हाला हे ऐकायची गरज होती. आणि ते वाक्य पुन्हा एकदा सांगतो, मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडणं हा माझा हक्क आहे. हे माझं वाक्य नाहीये मित्रो. हा त्याचं नाही की कोणाच्या अधिकाराचं मालकीचं वाक्य नाहीये, कुणाचंही पेटंट घेतलेलं वाक्य अजिबात नाहीये. हे तुमचं सत्य आहे मित्रहो. फक्त तुम्ही ते विसरला होतात. आज ते पुन्हा आठवण करा. आठवा ते वाक्य. आणि तुम्ही कोणीही असाल, की बाबा तुम्ही ऑफिसमधले एम्प्लॉईज असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही तो कामगार असाल, किंवा ते शिक्षक असाल, किंवा तो शेतकरी असाल, किंवा एखादा स्टुडंट असाल, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही या जगात रँडमली आलेले नाही आहात. तुमचं असणं, तुमचा श्वास, तुमचा श्वासोच्छ्वास या सगळ्या गोष्टींना या जगात एक अर्थ आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल, की हे रोज मनापासून सांगाल, तेव्हा तुमच्या प्रार्थनेत एक वेगळीच शक्ती आलेली तुम्हाला दिसून येईल. यामुळे तुमच्या दिवसात एक वेगळी शांतता येईल. तुमच्या नात्यांमध्ये एक वेगळा हळवेपणा येईल. तुमच्या कामात एक वेगळा फोकस येईल. आणि हे कोणतं चमत्कार नाहीये मित्रहो, हे तुम्हीच आहात. पूर्ण शांत आणि पूर्णपणे जागे झालेले तुम्ही स्वतः असाल. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. तोच प्रकाश तुमच्यातही आहे. फक्त तो दाखवायला आणि स्वतःला स्वतःचीच आठवण करून द्यायला हे एक वाक्य तुमच्यासाठी पुरेसं आहे. तर उद्या सकाळपासूनच तुम्हाला हे सुरुवात करायचं मित्र. फक्त 5 मिनिटं द्यायचे आहेत आणि 21 दिवस, आणि 21 दिवसानंतर स्वतःच बघा, कदाचित तुमचंच आयुष्य तुम्हाला नव्याने भेटेल. मित्र, आता माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही ठरवलंय की मी उद्यापासून हे करणार, तर खाली कमेंट्समध्ये लिहा, दिवस 1 मी योग्य आहे. हे लिहिणं म्हणजे एक संकल्प आहे. जेव्हा तुम्ही पब्लिक कमिटमेंट घेता, तेव्हा तुमचं माइंड ते सिरियसली घ्यायला लागतं. सायकोलॉजीला याला कमिटमेंट बायस असं म्हणतात. तुम्ही लिहिलं तर तुम्ही हे करणं सोडणार नाही. आणि 21 दिवसानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि लिहा, दिवस 21 मी बदललो किंवा बदलले. मला ते वाचायला नक्की आवडेल मित्र हो. मला तुमची कथा ऐकायची आहे. आणि तुमचं जर काही अनुभव असेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रभाव पडले असतील, तर ते अनुभव देखील मला कमेंटमध्ये सांगा, की मी ही क्रिया केली होती आणि त्याने मला त्याचा फायदा जाणवला आहे. कदाचित त्यामुळे इतर वाचणाऱ्यांचाही फायदा होईल आणि तेच पुण्य तुमच्या आयुष्यातही तुम्हाला ते जाणवायला लागेल मित्र हो. आणि एक शेवटची गोष्ट, तुमच्या आयुष्यात कुणीही असेल, एखादा मित्र, बहीण, भाऊ, आई वडील, कुणीही, जो सध्या कठीण काळातून जात आहे, ज्याला होप हवी आहे, ज्याला कुणीतरी सांगायला हवंय की तू योग्य आहेस, तर त्याला हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. व्हॉट्सॲपवर करा, फेसबुकवर करा, कुठेही करा. हे सेल्फ प्रमोशन नाही, तर ही एक सेवा आहे, हे लक्षात घ्या. कारण कदाचित हा व्हिडिओ कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. तुम्हाला माहीतही नसेल, पण तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा दिवस, कुणाचं मन आणि कुणाचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं मित्र हो. सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचेच डीप हीलिंग आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज घेऊन मी रेग्युलरली येत असतो मित्र हो. बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि लक्षात घ्या, तुम्ही योग्य आहात. तुमच्यासाठी चांगलं घडणं हा तुमचा हक्क आहे. धन्यवाद मित्र हो.